जर तुमच्या घरी लहान मुलं असतील तर या 5 मेडिकेशन्स तुमच्या घरी असायलाच पाहिजेत। तर या 5 मेडिसिन्स कोणत्या? चला तर मग सुरू करूयात। नमस्कार, मी डॉक्टर पंकजा पाटील साळुंखे। मी एक बालरोगतज्ञ आहे आणि एका चिमुकलीची आई सुद्धा। आपल्या या चॅनलमध्ये आपण आई आणि बालक यांच्या वेगवेगळ्या समस्या आणि त्यावरील उपाय घेऊन येत असतो। कोणते 5 मेडिकेशन्स आपल्या घरी असायला हवीत? तर सगळ्यात पहिलं मेडिकेशन म्हणजे पॅरासिटामॉल। पॅरासिटामॉलचे वेगवेगळ्या फॉर्म्युलेशन्समध्ये मिळतात, म्हणजे ड्रॉप फॉर्म्समध्ये आणि सिरप फॉर्ममध्ये। तुमचं बाळ अतिशय लहान असेल, 6 महिन्याच्या खाली असेल तर तुम्ही पॅरासिटामॉल ड्रॉप्सचा वापर करू शकता आणि जर तुमचं बाळ मोठं असेल तर सिरप किंवा टॅबलेट्सचा वापर करू शकता। हा पॅरासिटामॉलचा डोस बाळाच्या वजनावरती ठरतो। हे पॅरासिटामॉल 15 mg/kg इतक्या डोसमध्ये बाळाला दिलं गेलं पाहिजे। म्हणजे तुमच्या बाळाचं वजन 10 किलो असेल तर 150 mg म्हणजे 150 mg पॅरासिटामॉल आपण आपल्या बाळाला देऊ शकतो। हे फॉर्म्युलेशन्स वेगवेगळे असतात, म्हणजे ड्रॉप्समध्ये 1 ml मध्ये 100 mg असतं, तर सिरपमध्ये 5 ml मध्ये 250 mg किंवा 125 mg इतकं असू शकतं। तर याचा डोस तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारून घेऊ शकता। दुसरं मेडिकेशन म्हणजे ORS। ORS म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन। बाळांना अनेकदा डायरिया, लूज मोशन्स होतं, अशा वेळी त्यांच्यामध्ये डिहायड्रेशन होऊ शकतं आणि हे डिहायड्रेशन होऊ नये म्हणून ORS अतिशय इम्पॉर्टंट आहे। ORS कसं बनवायचं, कशा प्रकारे वापरायचं, किती ml प्रमाणात द्यायचं याचा आम्ही एक वेगळा व्हिडिओ केला आहे, तो तुम्ही नक्की बघा। तिसरं मेडिसिन म्हणजे नेझल सलाइन ड्रॉप। अनेक बालकांमध्ये नोज ब्लॉक होण्याचे चान्सेस असतात, अशा वेळी नेझल ड्रॉप्स आपण घरगुती वापरू शकतो। त्यामुळे एक नेझल ड्रॉप तुमच्याकडे असायलाच हवा। चौथी गोष्ट म्हणजे कॉलिकेट ड्रॉप्स। कॉलिकेट ड्रॉप्स म्हणजे लहान बालकं जी अतिशय रडत असतात, शक्यतो इव्हिनिंग टाईमला, त्याला कॉलिकी पेन असं म्हणतात। त्यांच्या पोटामध्ये गॅसेस झाल्यामुळे किंवा पोट दुखत असल्यामुळे ही बालकं रडतात, तेव्हा तुमच्याकडे कॉलिकेट हे ड्रॉप्स असतील तर तुम्ही ते आपल्या बालकांमध्ये वापरू शकता। परंतु यांचा वापर करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा एकदा सल्ला घ्या। 5वी गोष्ट म्हणजे डायपर रॅश क्रीम। म्हणजेच तुमच्या बाळामध्ये डायपर रॅश होऊ नये म्हणून आपण डायपर घालण्यापूर्वी ही डायपर रॅश क्रीम वापरू शकतो, तसेच डायपर रॅश आल्यानंतरही या प्रकारच्या क्रीम्स वापरू शकतो। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला म्हणून तुमच्यासाठी एक खास टिप आहे, ती गोष्ट तुमच्याकडे असायला हवी आणि ती म्हणजे थर्मामीटर। बाजारात डिजिटल थर्मामीटर अगदी सहज मिळून जातात। अनेकदा पेरेंट्स अतिशय जास्त पॅनिक होतात की त्यांना वाटतं बाळाचं डोकं गरम आहे, पण बाळाचे हातपाय तर थंड आहेत, बाळाला ताप आलाय तरी की नाही। या कन्फ्युजनपासून तुमची सुटका होण्यासाठी तुमच्याकडे एक थर्मामीटर असायला हवा। या थर्मामीटरने तुम्ही योग्य प्रकारे बाळाचं टेम्परेचर मेजर करू शकता। शक्यतो ॲक्झिलरी टेम्परेचर बघा आणि यामध्ये हे टेम्परेचर जर 37.5 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असेल, 98.6 डिग्री फॅरनहाईटपेक्षा जास्त असेल तर आपण त्याला बाळाला ताप आलाय असं म्हणू शकतो आणि तुमचं कन्फ्युजन दूर होईल। केवळ बाळाचं डोकं गरम लागतंय किंवा एखादा बॉडी पार्ट गरम लागतोय म्हणजे त्याला ताप आला असं होत नाही। परंतु या तापाविषयी अधिक माहितीसाठी आम्ही एक पूर्ण व्हिडिओ बनवला आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि हेल्पफुल व्हिडिओसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।